सर अनेकांना घराच्या गच्चीवर किंवा गार्डनिंग करायची सवय असते. अनेक लोक आजकाल कंपोस्ट खत वगैरे वापरून भाज्या वगैरे पण घेतात घरी. तर घरी शेती करणाऱ्यांसाठी पण तुमचं कुठलं प्रॉडक्ट आहे का? माझ्या मते तरी जगातलं सर्व पाणी जे पावसानंतर येतं ते कमी दर्जाचं आहे. आपण असा विचार केला पाहिजे की आपलं पाणी हे पावसापेक्षा हार्ड आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर आपण एक सोपं साधं तंत्रज्ञान आहे. एक उदाहरण देतो तुम्हाला. अमिषा शाह नावाच्या आमच्या एक मॅडम आहेत ओळखीच्या, तर त्यांना मी सांगितलं की असं असं आहे. त्यांनी ते वापरलं आणि त्यांनी आता गेल्या 6 वर्षामध्ये मला काय रिपोर्ट दिले आहेत की प्रत्येक वेळेला माझी फुलं ही एनर्जेटिक असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं आपण जरी सोडून दिलं तर मी एका उदाहरणामध्ये सगळ्यांना सांगते, माझी मिनी ऑक्झेरा म्हणून नावाची जी फुलं असायची ती आणि जरबेरा ही माझी रेग्युलरली ब्लूमिंग नाही करायची, म्हणजे यायची नाहीत. ती कधीतरी एखाद दिवस आली तर माझ्या दिवशी फार चांगला दिवस होता असं व्हायचं. आणि आता ते रेग्युलरली ब्लूम करतात. आणि हे सगळं वाईट पाणी नाही आहे. मुलुंडला त्यांचं स्वतःची टेरेस आहे, त्याच्यावरती टेरेस गार्डन आहे आणि त्यांना येणारं पाणी हे जगातलं सर्वात सुंदर 50 PPMचं पाणी आहे. मुंबईची अशी परिस्थिती आहे भौगोलिक की मुंबईला निसर्गाने आरो प्लॅन्ट लावून दिलेला आहे. 200 कोटी लिटर पाणी रोजचं तुमचं आरोचं येतं. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की 200 कोटी रुपयाचं पाणी तुम्हाला रोज मिळतं. कारण तुमच्याकडे वाघोली वगैरेला 1 रुपया लिटरनी पाणी ते विकलं जातं. त्यामुळे तो सगळ्या पाण्याला ह्याचा उपयोग होतो. त्याच्यामध्ये फक्त मुंबईच्या पाण्याचे प्रश्न कमी आहेत, राजस्थानच्या पाण्याचे प्रश्न भयानक आहेत. त्यामुळे वॉटर कन्झर्वेशनचा फायदा मुंबईला पॉझिटिव्हली होणार आहे, पण राजस्थानला तो प्रचंड होणार आहे.